तत्कालीन प्रस्थापित साहित्यिकांनी अण्णाभाऊ साठेंची त्यांच्या साहित्याची सुद्धा उपेक्षाच केली, पूर्ण उपेक्षा केली। मराठी साहित्य संमेलनात अण्णाभाऊ कधी दिसलेच नाही, पण तरीही अण्णाभाऊ साठे यांनी कुठेही त्याच्याबद्दल एक अक्षर काढलेलं नाही, कुणाबद्दल द्वेषही व्यक्त केलेला नाही, अजिबात नाही। ते असं म्हणतात की त्या प्रस्थापित साहित्यिकांना माझं साहित्य कसं वाटतं याच्यापेक्षा माझ्या गोरगरीब सामान्य जनतेला ते माझं साहित्य आपलं वाटतं का ते माझ्यासाठी अत्यंत महत्वाचं आहे। मायबाप जनतेनं मला प्रेम दिलंय, बाकी कुणी दिलं न दिलं मला फरक पडत नाही। माझ्या साहित्याचं सगळ्यात मोठं सामर्थ्य असेल तरी माझी शोषित आणि वंचित जनता आहे, हे अण्णाभाऊंनी वारंवार सांगितलं। फकीरा नावाची कादंबरी त्यांनी कुणाला समर्पित करावी? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना। कारण त्या लेबर कॅम्प मध्ये एकीकडे मार्क्सवाद होता, पण त्याच वेळी आंबेडकरवाद, दलित चळवळीमध्ये तिथले सगळे लोक काम करत होते। अण्णाभाऊ साठे यांचा प्रवास मार्क्सवाद ते आंबेडकरवाद असा झाला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या गोष्टी सांगितल्या त्याचं अनुकरण करत अण्णाभाऊ साठे पुढे निघालेत, हे त्यांच्या साहित्याचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे। पण एक गोष्ट लक्षात घ्या, फकीराच्या समर्पण पत्रिकेत त्यांनी ही कादंबरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना नव्हे तर त्यांच्या